निर्मला सीतारामच्या दुर्डीत भाकरी बी आहे का नाही कोणाला आम्हाला द्यायला. इंदिरा गांधी मेली, देश बंद पडला का? महात्मा गांधी मेलं, देश बंद पडला का? नाही. नरेंद्र मोदी गेल्यावर काय राहतोय का? ते चालणारच. निंबाळकर निवडून गेल्यावर कवा आला बी नाही इकडे कोण कसा आहे का जिथं आहे बघा. निंबाळकर येतात तर शरद पवार माड्यात आमच्या पहिल्यांदा निवडून गेला का कधी सुद्धा बघायला सुद्धा आला नाही. पाण्यातला आबासाहेबानं नागनाथ अण्णानं आठपाडीला रवठ्या टिकून राहिलं होतं. आईच्या पिळाची नागो माहिती त्याची पण आंबाचा नुसता पाण्यासाठी संघर्ष, पाणी आणायला संघर्ष नाही. त्यांनी पाणी आणलं म्हणजे आता आहे का हिर खांदायची एकानं जण मोटर चालू केली म्हणायचं मी आणलं होईल. आणि श्रेय शाजीबाब पाटील आणि रणजित निंबाळकर यांना जाईल. आणलं तिसऱ्यानं सांगते चौथ्याचं नाव. 2 वर्षात जे कामं झाले नाहीत ते आपण 4.5 वर्षात केले. पवारच्याच मागं जायचं, महाराष्ट्राची ताकद दिल्लीत दाखवायची. आडा मतदार लोकसभा ह्याच्यात भाजपशिवाय पर्याय नाही आणि भाजप 100% येणार. पवार साहेबांच्या माध्यमातून आता एकदा तुतारी माड्यात वाजवायची. आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्यात सगळ्यात चांगला खासदार म्हणून निंबाळकर आहे. कारण विजयसिंह मोहिते पाटील 2014 पासून 19 पर्यंत होते. त्यांनी फक्त एकच पोल दिला इथं आणि ते कधीच मतदारसंघात फिरकले नाही. आम्हाला म्हणायचे तर निंबाळकर साहेबांच्या काळात जास्त झाले. तेवढा निधी 4 वर्षात आणला तेवढा आबासाहेबाला 11 वेळा आमदार होऊन आला नाही. तालुक्यात काम फक्त आबासाहेब, बाकी कोणाच काम नाही. 55 वर्ष पाणी परिषदे घेतल्या पण पाण्याचा प्रश्न त्यांना सुटला नाही. हा प्रश्न फक्त शाजीबापूने सोडवला. पण भाजपच्या काय एखाद्या खासदारावर आमदारावर ईडीची चौकशी होत नाही. चुनावी जुमला त्यांना येतो तर आपल्याला पण जुमला करायला येतो ना. मतदानाचा जुमला आपण बी करायचा. खाल्लं बहादर गेले तर बघा आता भाजपमध्ये चोऱ्या निघतेल्या बाहेर म्हणून भाजपमध्ये गेले तर. भाऊभावांनी एकत्र राहायला पाहिजे आणि खरोखर त्यांच्या जे कोणी कानात पिपाने वाजवते त्यांनी खरोखर वाजवू नये. त्यांचं घरचं मिटत नाही, जनतेचं काय मिटणार आहे. नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता सांगोला या तालुक्यातल्या कोळा या गावामध्ये आलो आहे. आज कोळ्याचा या ठिकाणी बाजार आहे. खरं तर लोकसभा निवडणूक चालू झाल्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतोय. रोज वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथली लोक नेमकं काय म्हणते, तिथल्या लोकांचा, तिथल्या स्थानिक प्रतिनिधी असतील, तिथल्या स्थानिक आमदार असतील, तिथले स्थानिक खासदार असतील, त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न करतोय. आणि ते जाणून घेण्यासाठी आज सांगोल्यामधल्या कोळा या गावामध्ये आलो आहे. खरं तर लोकसभेची निवडणूक या ठिकाणी चालू झाली. आज पहिल्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी चालू झालेलं आहे. आपल्या पण मतदान या ठिकाणी अगदी जवळ आले. 4 जूनला या मतदारसंघामध्ये या निवडणुकीचा निकाल आहे. बघूया या कोळा गावातली लोक नेमकं कोणाला निवडून येणार आहेत. खासदार रणजित निंबाळकर साहेबांचं या ठिकाणी काम कसं आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे. नेमकं लोकांचं त्यांच्याविषयी म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर ही निवडणूक कुणाला सोपी आहे, कुणाला अवघड आहे, कुणाचं पारड जड आहे, कुणाला या ठिकाणी मोठा प्रयत्न करावा लागणार आहे हे या कोळेगावातून जाणून घेणार आहोत. खरं तर कोळेगाव हे शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघामधलं हे गाव आहे. शहाजीबापू पाटील यांनी शब्द दिला की खासदार निंबाळकरला आम्ही मोठं मताधिक्य देऊ, जवळपास 40,000चं मताधिक्य देऊन सांगोलमधून त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचं सहकार्य करू असं शहाजीबापू पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. खरं तर या ठिकाणी जातीय समीकरणं मोठ्या प्रमाणात सांगोल्यामध्ये केले जातात आणि जातीय समीकरणामध्ये बघायला गेलं तर माड्यामध्ये उत्तम जानकर यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं वर्चस्व आहे. त्यांचे कार्यकर्ते काय बघणार आहेत, त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेणार आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि या मतदारसंघामध्ये स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू चिरंजीव अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आज या ठिकाणी डॉक्टर अनिकेत देशमुख हे सुद्धा अर्ज भरण्यासाठी आज खासदारकीचा जाणार अशी शक्यता आहे. इथल्या लोकांनी काही ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा करताना बोलून दाखवलं. चला कोळेगावच्या बाजारामध्ये आलो. नेमकी इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, खासदार निंबाळकरविषयी काय, मोहिते पाटलांविषयी काय, तर या लोकांविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार. काय ना समाधान आलदर हेच गावात हेच गावांचं. लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. कसं बघताय कोण लोकसभेच्या निवडणुकाकडे निंबाळकर, खासदार निंबाळकर परत एकदा उभा राहिले आहेत, मोहिते पाटील यांच्या विरोधात उभा आहेत, काय चित्र होईल इथलं? हे ह्या वेळेला जनतेनं ठरवलेलं आहे की तुतारी वाजवायचे तुतारीच वाजणार. कशासाठी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीच वाजणार. कशासाठी वाजणार? भाजप सरकारनं सामान्य लोकांचं जीवन जगणं महाग केलेलं आहे. बरं. की राऊंडअप सारखी तणनाशकची बाटली 350ची बाटली 700 रुपयाला केली. खताचे दर वाढवले, पशुखाद्याचे दर वाढवले आणि दुधाचे दर कमी केले. शेतकऱ्यांनी तरायचं कसं? आज 4 महिने झालं पाणी राजकारण करून थांबवलं. काय जुनोनीसारख्या गावात काय लोकांवर गुन्हे दाखल केले, तळ्यात पाणी फोडून घेतलं म्हणून. आणि त्याच आता नेत्यांनी लोकसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर पाणी सोडले की लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा त्यांचा खोटा प्रयोग आहे. हा काय त्यांचा सफल होणार नाही आणि ह्याला त्यांच्या खोट्या प्रचाराला यश येणार नाही. लोकांची पिळवणूक करणं, लोकांना नडवणं आणि ऐन टायमाला आता पाणी सोडणं, पिकं जळून गेल्यानंतर पाणी सोडून काय कामाचं?
ताण आहे त्यावेळेलाच पाणी दिलं पाहिजे. बरोबर आहे. तर ही अशी खोटी भावना शेतकऱ्यांबद्दल सर्वसामान्य जनतेबद्दल असल्यामुळं आज 10 वर्ष झालं गॅसचा दर 1100 ते 1150 रुपये केला आणि आचारसंहिता लागल्यानंतर 450वर आणला. लोक काय इडे आहेत का? त्यामुळं जे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं जनतेनं ठरवलेलं आहे की पवार साहेबांच्या माध्यमातून आता एकदा तुतारी माड्यात वाजवायची आहे. धैर्यशील मोहिते पाटील सांगोल तालुक्यातून 30,000 मतानं लीडनं जातील सांगोल तालुक्यात. तर सांगोलचे आमदार शहाजीबाबा पाटील यांनी सुद्धा शब्द दिला की आम्ही निंबाळकरला 40,000 मतांनी निवडून जाऊ. काय त्यांचा धंदाच आहे भामटं बोलणं. हा हे काय त्यांचं नवीन नाही. ते काय जनतेत कधी फिरत नसते आणि ते भामटं बोलणे हा त्यांचा कायमचा धंदा. त्यामुळे त्यात काय नवीन काय नाही. त्यांच्या बोलण्यात दम नाही. तर निंबाळकर सांगतात इथला जवळपास पाणी प्रश्न 40 वर्ष पाणी प्रश्न आम्ही सोडवलाय. आमच्या काळात पाण्यानं काय करायचं? गणपतराव देशमुख ह्या तालुक्याचे जे नेते होते ते 40 ते 50-60 वर्षे ह्या तालुक्याचं राजकारण केले. नागनाथ अण्णा नायकोडे यांच्या माध्यमातून आटपाडीसारख्या ठिकाणी पाणी परिषद होत होती. 13-14 पाणी परिषदा झालेल्या आणि ही क्रांतिकारक चळवळीतील लोकांनी पाण्याचा लढा उभा केलेला होता. ही शेतकऱ्यांच्याबद्दल ह्यांच्या मनात किती रोष आहे हे याच्यावरनं लक्षात येते. तर डॉक्टर अनिकेत भैया देशमुख सुद्धा खासदारकीची त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी कुठतर जवळपास निश्चित होणार होती. पण आता धैर्यशील मोहिते पाटला उमेदवार दिले ते कुठतर बंड करणार किंवा ते सुद्धा अपक्ष उभा राहायचे असे नाही. जरी अपक्ष उभा राहिले तरी शेतकरी कामगार पक्षांचा विचार घेऊन त्यांनी काय ते बंड वगैरे केलेलं नाही. ते सोलापूरमध्ये असतात. ते डायरेक्ट आले सांगोल्याला. कोणीतरी 4-2 लोकांनी कार्यकर्त्यांनी त्यांना फितूर करायचं आणि ते तुतारीला मायनस आणण्यासाठी हा प्रयोग आहे त्यांचा. कधीही सक्सेस होत नाही. कारण बळीराजाच्या हिताचं जिथं राजकारण होत नाही तिथं कुठलाही प्रयोग सक्सेस होत नाही. बळीराजाच्या हिताचा जर त्यांचा निर्णय असता तर ते सक्सेस होण्याचा विषय होता. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अक्षय माळी. मतदान कधी आलंय? मतदान आहे 7 मेला. तुम्हाला कधी आलंय मतदान? मतदान येऊन 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. गेल्या वेळेस केले मतदान? हो. योग्य केलं गेल्या वेळेस मतदान? हो योग्य केलं. हो तर भाजपला केलं काय? हो. बरं. निंबाळकरांनी काय कामं केली इथं? हो केले बऱ्यापैकी. पाणी वगैरे सोडण्याचं काम त्यांचं. बरं. सतत वेगवेगळ्या भागामध्ये जात असताना लोक सांगतात की निंबाळकरांचा संपर्क कमी आहे. काय प्रचार करून निंबाळकरांचा संपर्क म्हणजे निंबाळकर त्या साईडला राहतात. आम्ही मध्ये येतो. इकडून विजयसिंग मोहिते पाटील तिने वर राहणार. आम्ही मध्यभागी आहे ना आम्ही. त्यामुळे संपर्क आमचा कमी राहतोय. संपर्क जरी कमी राहतात निधी आलाय कामं झाली त्यांच्या माध्यमातून. निधी येतात जातात. शेवटी कमी काम आहे म्हणजे आमच्या भागात होती. मग आता फिरून भाजप कशासाठी? भाजप येणारच. फिरून येणार. कशासाठी? काय कारण? काय म्हणजे आता भाजप शेवट पर्याय नाही ना. काँग्रेसचा नेताच नाही ना. मी नेता कोण नाही काय असा काँग्रेसचा एकही नेता नाही की पंतप्रधान मापाचा. त्यामुळे काँग्रेस नाही. म्हणजे मोदीला कोणी विरोधकच नाही काय? नाही विरोधक नाही. आपली जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या आहे. हो. त्यात मोदीला विरोध कोणच नाही का? मग नाही विरोध मोदी मानाचं कोणच नाही. बर. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विजय माळी. विजय माळी. काय दुकानाचं नाव दिसलं नाही हॉटेलचं? काय नाही तर हॉटेलचं नाव समाधान हॉटेल आहे. समाधान वाटलंय. बोर्ड लावायचं राहिलाय. हां राहिलं. बर. गिरांक समाधान करताय ना? होय. बर. तर आता वर समाधान कोणाचं करायचं आहे? वर समाधान आता मी सध्या तुतारे. तुतारे? हां शरद पवार. कशासाठी तुतारे? काय आम्हाला तर बरं वाटतं शरद पवार जरा. आता 5 वर्ष 2019 पासून 24 पर्यंत निंबाळकर खासदार आहे. ते भाजपचं सरकार 10 वर्ष आहे. काय त्यांनी कामं केली नाही इथं? केली ती मग त्यांना का बरं द्यायचं नाही? मग त्यांना नाही आम्हाला तुतारे वाजवायचे. हां पण भाजपनं कामं केली ती निधी आणलाय बरेच का तुमच्या पाण्याचा प्रश्न काय त्यांनी सोडलाय म्हणते ते तुतारी कशाची? होय आम्हाला जे वाटते तुतारे वाटतं मग करायचं. बरं. कोण आहे तुतारी करणार? आता मोहिते पाटील. मोहिते पाटील 14 पासून 19 पर्यंत मोहिते पाटील होते. त्यांच्या काळात काय कामं झाली? आता एक जण तर म्हणला काय तर लाईटचा खांब झालाय गावात. खांब झालाय. दुसरी काय कामं त्यांची? दुसरी काय आहे ते एवढं तर माहिती. बरं. तालुक्यात राजकारण कसं बघता इथं? तालुक्यात आम्ही बाबासाहेब देशमुख शेकाप. हां बाबासाहेब देशमुख जी म्हणाल ती पूर्व दिशा. तर आणि त्यांच्याच शेकापचे अधिक पदाधिकारी असलेले डॉक्टर अनिकेत भैया देशमुख त्यांना सुद्धा उमेदवारी कुठतर महाविकास आघाडीकडे मिळायची चिन्ह होती पण मिळाली नाही. ते आज काय तर उमेदवारी अर्ज भरायला आज अपक्ष अर्ज भरणार आहे. मग त्यांचा फटका बसणार नाही महाविकास आघाडीला? त्यांचं काय फटका बसणार नाही एवढा. बरं ठीक आहे. राम राम. नमस्कार. काय नाव? मी तर सुरेश वतारे. सुरेश वतारे. बरं. गाव हीच का? हा. आता निवडणूक आली त्याचं आबासाहेबांचं काम चांगलं आहे 100%. आबासाहेबांचं काम चांगलं आहे. 100%. आबासाहेबांना नातूच चांगला आहे. ती कुठला नातू चांगला आहे? दोघं बी
बर एकापेक्षा एक चढ आहे ती आहे ते हा आज एक जण अर्ज भरायला लागले ते बरोबर आहे की चांगलं आहे काम मग काय? 100% जायचं त्यांच्या तालुक्यात जायला काय अडचण प्रचाराला जाऊ आम्ही बर हा आपलं काय पण एक जण अपक्ष अर्ज भरायला लागले ते ते आता बघायला पाहिजे दुसरं नातू आहे ती मोहिते पाटला सोबत आहे ती ते आता सांगता मग येतं आता आपण घरात काय नाही करायचं ना. आता? ते आता बघा बामणाला विचारलं पाहिजे बामणाला विचारलं पाहिजे हा बर बरं असू द्या निंबाळकरांनी काय काम केली ते इथं निंबाळकरनं काय आला 5 वर्षाने एकदा येतो तो तोंडावाला येतोय काय येतो काय हाय काय येतो ते तालुक्यात त्या फक्त आबासाहेब आहेत बाकी कोणाच काम नाही आता मोहिते पाटलांचं करतील काय काम? नाही करतील सगळी हीच हम्म. पण तालुक्यात काम फक्त आबासाहेब बाकी कोणाच काम नाही खरं तर लोक म्हणते की हा. आबासाहेबांनी फक्त ती काय काळी आबासाहेब करायचं जेवढे केले पाणी आणलंय फक्त काय टेंबूच पाणी आणलं आबासाहेबानं नागनाथ अण्णानं आटपाडीला रवठ्या टिकून राहिलं होतं आईच्या बिळाची नागो म्हणते ती आता आईच्या बाळात म्हणतात मी पाणी आणलं आता- पाणी आणायचं काम गणपतराव देशमुख नागनाथ अण्णा हा. यांचं काम नव्हतं बर हा आता निंबाळकर म्हणते आम्ही पाणी आणलंय. निंबाळकर आणा द्या सोडून निंबाळकर पाणी आणतो बर. पाणी आणलं गणपतराव देशमुख आणलं. नागनाथ अण्णा रावट्या टिकून आटपाडीला राहिलं बर. होतं सकाळी पिठलं भाकरी करून खात होतं हम्म. त्यांच्याने कांदा भाऊ खाल्ला नाही त्यांनी बर, बर. आबासाहेब म्हणजे आबासाहेबच बर हा आबासाहेब नागनाथांना बर. रातपाडीला रावट्या ठेवून राहिले होते 6-6 महिने बर, बर. पाणी परिस्थिती घेतली होती मला तुम्ही विचारा आटपाडीला? आपला 40 वर्ष अभ्यास आहे आबासाहेब हा, नाही सगळं चोरच आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव गणेश आलदर काय करता का काय भाजीपाला आलदर भरपूर आहे का इथं? गाव बर. आलदराचं बर बाजार भरलाय वर लोकसभेचा पण बाजार भरलाय निवडणुका चालू झाल्या त्या प्रचार चालू झाले काय कोणाचं काम बरं वाटतंय तुतारी तुतारीचं शरद पवार कशासाठी कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे का त्याला पूर्व भाजप हल्ले बर महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त विरोध शरद पवारचा आहे कारण तो माणूस पण तेवढ्या पॉवरचा आहे बर पण शरद पवारला आपलं मतदान खरं तर मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये बरीच फुटाफूट झाली शिवसेना फुटली शरद पवारचा गट सुद्धा राष्ट्रवादी फुटला त्याकडे कसं बघतं मतदार म्हणून आणि सगळे आता मतदार म्हणून काय ते सगळे चोर मिळून एकत्र आहेत बर कुठलाही नेता बघा त्यांनी काही ना काही केलेलं आहे त्यांच्या सगळं चोरीचं गबाळ आहे आणि ती उघड पडू नये म्हणून ते भाजपमध्ये आहेत. बर जनतेसाठी कोणी भाजपमध्ये आहे का स्थानिक लेवलच्या कामासाठी कोणी आहे का त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काही मजा नाही शिवसेना एकमेव आपली. भाजपचं मोदी असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील बरेच सांगतात की आम्ही मोठी कामं केली महिलांना एसटी मोफत की रेशन मोफत केलं त्यासोबत पाण्याची सोय केली जलजीवन मिशन गावात आणलं का झालं नाही ते कामं सगळे पाण्याचं जर तुम्हाला बघायचं असेल तर आता माझ्याबरोबर चला तुम्हाला ह्याकडे त्याकडेला वड दाखवतो आणि वड्या काटाच्या हिरी पण दाखवतो रस्त्याची जर कामं तुम्हाला बघायची असतील तर अक्षरशः तुम्ही ही सगळं कव्हरेज दाखवाय सोडून रस्त्याच दाखवणार इतकं भारी पण त्यांनी रस्ते केलेले आहेत बर तुम्ही फक्त एकदा माझ्याबरोबर तुम्हाला वेळ असेल तर एक अर्धा तास चला बर हां तुम्हाला MSCBचं लाईट मध्ये असणारं डांब आणि त्याच्यावरनं डांबरीकरणाचा रस्ता आहे बर मध्यभागी डांब ठेवून दाम काढलं नाही तर हा डांब काढलं नाही दुईकडे वडणे त्या मोटरसायकल जात नाही असं रस्ते केलं तर बर. आणि वड तर सगळं मोकळं आहे तुम्ही एकदा कव्हरेज करून बघा बर आणि नुसतं कागदपत्रे नुसतं टीव्हीवर लाईव्ह दाखवून आणि किंवा काय करून काय सुद्धा उपयोग नाही ग्राउंड लेवलला कोणी सुद्धा नाही नाही हा. शेतकऱ्यासाठी पण सांगितलंय की आम्ही पीक विमा आणला रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना देतोय 2000 पेन्शन चालू केली आहे बरोबर आहे पेन्शन ज्यांना चालू केली ज्यांना मिळते त्यांनाच मिळते हो हां स्थानिक लेवलला कुठे मिळते आता अल्पभूधारकांना कुठे पेन्शन मिळाली बर नाहीच मिळाली बर आता एका उतार्यावर 5-5, 6-6 जणांनी घेतलं कुणी घेतलं ज्यांना त्यातलं नॉलेज होतं जे त्या क्षेत्रात होती त्यांनीच घेतलं स्थानिकांना मिळालेलं नाही खरं तर दोन आमदार केला आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख खरं तर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत भैया देशमुख सातत्यानं सांगितलं की त्यांची चर्चा असते की त्यांचा वाद कायम चव्हाट्यावर जातात आता अनिकेत भैया देशमुख अपक्ष अर्ज भरायला चालले तिकडे त्यांनी खासदार भरू नये असं मला वाटते बरोबर हां कारण मी त्यांच्या आजोबापासून राजकारणामध्ये मला आता 33 वर्ष चालू आहे पण मी 10 वर्षाचा असल्यापासून या गावात राजकारणामध्ये फिरतो त्यांनी भरू नये बरोबर हां त्यांनी उलटा असलेले 4 रुपये साठवून ठेवावं आमदार केलं कामाला येतील आपल्याला बरोबर आहे खरं तर ह्या दोघांनी भाऊभावाने एकत्र राहायला पाहिजे त्या भाऊभावानी एकत्र राहायला पाहिजे आणि खरोखर त्यांच्या जे कोणी कानात पिपाने वाजवते त्यांनी खरोखर वाजवू नये आणि अनिकेतना अर्ज भरू नये राम 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 काय तुतारी लीड जाणार मध्ये खरं आहे का हा खरं आहे कशासाठी लीड जाणार तुतारी हा कशासाठी जाणार तुतारी लीड ते कामकाजामुळे जाणार बर तुतारी काय काम केली त्याला कोणी पवार साहेबांनी पवार साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्याचं मागचं कर्ज होतं ते शरद पवारनंच माफ केलं तर नाही तर शेतकरी राहिली नसती बर हा एवढं कर्ज होतं शेतकऱ्यावरती पहिलं ती शरद पवारनं माफ केले या केंद्रात असताना ह्या सरकारनं काय केलं नाही मग कोणी हे चालू सरकार भाजपनं यांनी नुसतं थापा द्यायची कामं करते ती बघा थापा द्यायची बरं. आता आम्ही कारखान्यात सर्व्हिसला होतो कुठल्या कारखान्यात आटपाडी कारखान्यात आमचं अजून फंड भरलं नाही तर पेन्शिली चालू झालेल्या निमार्ग पैसे भरलं नाही तर आणि त्यांनी कारखाना खाल्लं आणि बहादर गेले तर बघा आता भाजपमध्ये चोऱ्या निघतेल्या बाहेर म्हणून भाजपमध्ये गेले तर 5 वर्ष शहाजी काय कामं केली ते 5 आणि वर्षात 2000 तुम्हाला सांगतो 14 त्या मनमोहन सिंगनं आमच्या पेन्शिली वाढीसाठी प्रस्ताव दिलेला होता 24 एप्रिलला
ही 10 वर्ष झालं ही बिचारा आलो ही अजून जागेवरच कागद आहे ती त्या निर्मला सीतारामच्या दुर्डीत भाकरी बी आहे त्या का नाही कोणाला आम्हाला द्यायला गेलं तर गाठ तर पडतो ही निंबाळकर निवडून गेल्यावर कवा आला बी नाही इकडं कोण कसा आहे का जिथं आहे बघायला. बर तर तुमच्या इथला महत्वाचा पाणी प्रश्न कोणी सोडलाय पाणी प्रश्न खरा पाणी प्रश्न ती गणपतरावनं सोडलाय पहिल्यापासून त्या ही करून सगळं नियोजन करून बर ती नागनाथ अण्णा ही ती सगळी होती ती सगळे त्यांनी सोडलाय. बर आणि ह्यांनी कसं म्हणते आम्ही पाणी आणलं आज त्यांनी पाणी आणलं म्हणजे आता आहे का हिर खांदायची एकानं जण मोटर चालू केली म्हणायचं मी आणलं होई खरी चालू करणार राहिला बाजूला खांदणार राहिला बाजूला आणि मोटर बटन दाबलं होई म्हणायचं आम्ही आणलं तो तर लेट झालं वाटतंय भरपूर भरपूर जाणार. बर मग आता आमदार केलं काय होईल आता इथं आमदार केलं काय ती बाबासाहेब आहेतच की त्यांचं नाव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख होय. बर चांगलं आहे काम त्यांचं काम चांगलं आहे म्हणजे भेटी गाठी निदान आडे अडचणीला गेलं तर बोलते तर ही वाघ निवडून गेलेलं कवा काय झाले काय नाही म्हणून कोणाच्या मृत्यूकीला सुद्धा हजर नाही तर सांगोल नाव पाक्या जगात गाजवली जागा हरली डोंगर म्हणून मग ती झालं तिकडे ती त्यांच्या काळात कारण काय चाललंय बाबा काय नाही म्हणून विचारपूसला ती कवा आलंच नाही ते नाही तर बर आलेच म्हणून सांगावं त्यांनी बरं. बर बाबासाहेब येते येते ती किती वरती काय कुठल्याही कार्यक्रमाला याला त्याला येतो गाठी बिटी घेऊन निदान काय न देऊ द्या निदान विचारपूस तर करत असतो. ठीक आहे काय ना साखरे अशोक साखरे काय करता काम दुकान आहे किराणा दुकान आहे. काय भाजपच्या सरकार कसं बघताय 10 वर्ष संपली भाजपच्या कार्यकाळ थांबवायचं हॅट्रिक करू द्यायचे काय करायचं ठरवलं लोकांचं भाजप सरकारनं बरंच कामं केली तरी केली ते केली बर काय काय केलं वाटतं रोजची काम म्हणा लोकांच्या पेन्सिल हे चालूच केली. तुम्हाला आहे पेन्शन आम्हाला आहे किती येते 2000 येते बघते 2000 द्या भागच नाही बरोबर पाहिजे महागाई वाढवली बरोबर पाहिजे. मग आता काय करायचं महागाई वाढवली एका बाजूला पैसे जनतेने कौल कुणी दिली तिकडे आपण आहेच की आपण जनताच आहे हो हां बरोबर आपण ठरवाय आपण कौल द्यायचा कोणाला तर बरोबर पाहिजे. हां कोण आहे भाजपकडून उमेदवार माझे पण हे निंबाळकर आहे की बर येतील निंबाळकर निवडून काय आता सांगता येत नाही चक्कर लागणार नाही आहे लागणार आहे पण आपण काय करायचं आता आपण बदलच करायचं बदल करायचा तू तरी वाजवायचे नमस्कार काय नमस्कार ना जाकीर पटेल. बर किती ते आपली घरी इथं आमची घरं 30 आहेत की मुसलमानाची 30 घर आहे ते भरपूर आहे 30 घर होय. बर काय विचार असतो आता गावात बसत असतात चौकात फिरत असतात काय लोक बोलते काय चर्चा असते काय बोलत नाही मोहिते पाटलांच्या मागं जायचं म्हणते ते पहिला जिल्हा ताब्यात होता त्यांच्या काय जिल्ह्यात त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यांचं तळागाळातल्या लोकांपर्यंत जाळं आहे सगळं मोहिते पाटलांचं. बर लोक जातील सगळे मोहिते पाटील वाटतंय असं होय जाणार की 100% जाणार. बर निंबाळकर साहेबांनी काय कामं केली नाही इथं केलेत की हां मग लोक त्यांच्या परीने केलेत. त्यांच्या कामा पाठीमाग त्यांचं यश त्यांना मिळणार नाही. यश कसं शेवटी आपला माणूस भागातला बघते ते काय आणि मोहिते पाटलाने आजपर्यंत जिल्हा महाराष्ट्रात गाजवलेला आहे हो कामाच्या बाबतीत. जिल्हा परिषद किती मोठी आहे सोलापूरची बघा काय त्या जिल्हा परिषदचा 1 नंबर कारभार आहे सोलापूर जिल्हा परिषदचा. बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या मनात काय आहे काय आज शरद पवारला सह्याद्री म्हणलं जाते काय की शरद पवार खंबीरपणे लढतोय सगळ्या संघ. आज आपल्या माणसांनी साथच दिली पाहिजे. बर तर त्यांच्यासोबत आता त्यांना खरं गरज होती अजित पवार त्यांच्यासोबत राहायला पाहिजे होतं ते सुद्धा आता भाजपसोबत इथं महायुतीमध्ये गेले काय योग्य केले अजित पवार तिकडे जाऊन अजित पवारनं अयोग्य केले म्हणण्यापेक्षा भाजपनं अयोग्य केले. त्यांच्यात भरपूर माणसं असताना इतर माणसंच घ्यायची नाही ती त्याच्यामुळं भाजप पक्षाला एवढ्या अडचणी आल्या त्या काय कुठं उमेदवार द्यायचा आणि भाजपमध्येच भरपूर नाराजी आहे. इतर पक्ष सोडून त्या भाजपचीच नाराजी भरपूर आहे इतर माणसं घेतल्यामुळं. तर निंबाळकर सुद्धा कसं आहे माहिती आहे का ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होतं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पक्ष प्रवेश करायला गेलं तर काँग्रेसमध्ये त्यावेळी मनमोहन सिंगांनी काय सांगितलं दिल्लीत ठरलं होतं त्यांचं आता बाबा हे करायचं. ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी सांगितलं असा पक्ष प्रवेश करायचा नसतो पक्ष सोडायचा नसतो आपल्या पक्षातच राहून काम करायचं असतं काय जरी झालं तरी. बरोबर अशी म्हणजे पक्ष पुढे सामान्य माणसाला मान्य नाही अजिबात मान्य नाही. काय सामान्य माणसाचा फायदा आहे आणि सामान्य माणसाने किती भरकटायचं असते. आता आपल्यातले आमदार सुद्धा शहाजी पाटील सुद्धा पक्ष पुढे नंतर तिकडे शिंदे गटात गेले तिकडे गटात गेल्या ते झाडी डोंगर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर सांगोलचं नाव प्रसिद्ध केलं त्यांनी योग्य करून तिकडे जाऊन काय निधी आणलाय कामं केली का त्यांनी केलेत निधी आणलाय त्यांनी काय पेपरला ती येते भाषणात ती सांगते भाषणात येऊ द्या पेपर पण तुम्हाला वैयक्तिक काय त्यांचा निधी दिसला कामं झाली वाटतं होय दिसला की. बर
तर निधीचा फायदा होईल त्यांना नक्कीच मग. सध्या कसं आहे माहिती आहे का, ही मुळात विधानसभेचे इलेक्शन नाही, लोकसभेचे इलेक्शन आहे. पंतप्रधान निवडून द्यायचं आहे. आणि लोकांनी महाराष्ट्रातल्या पुऱ्या तमाम लोकांनी काय ठरवलंय, शरद पवारच्याच मागं जायचं. एकदा महाराष्ट्राची ताकद दिल्लीत दाखवायची, बर हां. सगळं विसरून पवार साहेबांच्या मागं जायचं, पवार साहेबांनी ताकद दाखवून द्यायची. ताकद दाखवून द्यायची, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मागं जायचं. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. काय ना धनाजी करांडे. बर चालू सदस्य आहे का काय माजी सदस्य? चालू बर कितीची बॉडी आहे? 17 17ची बॉडी आहे. सरपंच चिंतेत नाही का सदस्य म्हणून? सदस्यामधले. बरं आता इथनं पण चिंतेत नसेल. कुणाकडे आहे ग्रामपंचायत? शेकापकर. शेकापकडे आहे. शेकापकडे असल्यावर का वर्ण भाजप पक्ष का निधी दिला आहे ग्रामपंचायतला? निधी येतोच की होय. निधी येतोय. झाले ते कामं काय? होय. बर कसं वाटतं एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून कसं बघताय लोकसभेकडे? सध्या म्हणजे कसं आहे, बीजेपी शासन आहे तर चांगलं आहे सध्या तरी. चांगला आहे. बर कशासाठी चांगला आहे म्हणताय? कशासाठी म्हणजे कामं आहेत, कामं दिसतात. काय बीजेपीच्या काळात काय कामं झाली कोळागावची? कोळागावचे पाण्याचं झालंय, परत पाणलोटमध्ये बऱ्यापैकी काम केलं, शेतकऱ्यांचं पाहिजे ते सगळं जे केलंय. बर मग काँग्रेसनं काय केलं नव्हतं आधी कामं? केली होती की होय. सगळी सरकार काम करतच असतात, त्यासाठी तर निवडून दिले जातात ना. बरं बरं हां. आता फिरून भाजपला हॅट्रिक करून त्याच्या थांबवायचं. हॅट्रिक करून द्यायची एकदा. बर अजून चान्स द्यायला काय अडचण द्यायचं आहे. बरं ठीक आहे. काय नाव? सर आनंदा निवृत्ती सरगर. सलगर हीच गाव का? बर काय शेती करता काय? शेती 5 एकर आहे. बर काय पाणी आहे का? पाणी आता नाही सध्या. बर काय होतंय सारखं दुष्काळ पडलाय, ही म्हणते पाणी मी आणलं, ती म्हणते कोणी आणते पाणी? आणते नाही पाणी कोण? पाणी ते आणणारच गेला तर पाणी आबा पाणी आणतो काय? बर आता निंबाळकर साहेब काय पाणी आणलं आहे? अहो कशाच आणायचं आहे हो, जी काय कुठे 4 रुपये भरतील तिकडे सोडून मोकळा. बर बर जे पैसे भरतील तिकडे सोडून मोकळा. बर खरं तर मोदींचं काम बरं वाटतं का शरद पवारचं काम बरं वाटतं? शरद पवार चांगला आहे, जुना माणूस आहे. पण त्यांचा पुतण्या पण त्यांना सोडून गेला गेला तर काय जे त्याचा हिशोबाने गेला. बर त्याच्यावर काहीतरी अपराध पण निघाल म्हणून गेला निघून. अपराध पण निघाले. बर तुम्हाला पण कळतं, बघताय मोबाईल बघत असतात, बातम्या बघताय. बर निंबाळकर साहेबांनी काही काम केली ते काय सध्या बघा पाण्याचं काम तिने काय केलं नाही. आता शहाजीबा पुत्र मध्ये पाणी आणलंय, पाणी आलंय सगळीकडे झालंय. असे आजीवा पण आणले पाणी, कुठे सोडतोय कुठं नाही. बर मग आता काय करायचं इथं? निंबाळकरांच्या पाठीमागे जायचं का मोहिते पाटला पाठीमागे जायचं? मोहिते पाटला पाठीमागे जायचं शरद पवारसाठी. बर भरपूर मतं पडतील का? होय पडतील. आज सुरुवातीपासून गणपतीरावचं मोहिते पाटलाचं एक सूत होतं. बरं बरं हां हां. त्याच्यामुळं मोहिते पाटलालाच माणसं सहकार्य करणार. बर मतदान कोणाला द्यायचं? जो काम करणार आहे त्याला मतदान. माझ्या हिशोबाने जो काम चालू घडीला कोण करतो. निंबाळकर काय कामं केली का? होय बरेच केलेली. बरं निंबाळकर पण त्याच्या भाषणात सांगतात मी सांगोला मोठा निधी दिला आहे, पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न मी सोडवला आहे. त्यांचा निधीचा किंवा त्यांनी प्रश्न सोडलेला मतामध्ये रूपांतर होईल का? होणार की थोडंफार त्या होणार की फरक होणार की. तर पवार साहेबांकडनं आता तुतारी मोहिते पाटलांनी घेतली आहे, दोरेश्वर मोहिते पाटलांनी. त्यांच्या पाठीमागे काही लोक जातील का? जाणार की. त्या पवार साहेब जुना राजकीय नेता आहे, ते जाणार आहे, त्याच्यामुळे पण जाणार की. बरं तुमचं काय मत आहे? तुतारी वाजवायची का कमळ फुलवायची? आयला आम्ही पहिल्यापासून असताना आम्ही काँग्रेसचं असताना, पण आता काही दिवसापासून आम्ही आपलं भाजप संघ आपण कमळाला मतदान देणार हे निश्चित आहे. देणार हो. काँग्रेस सोडून कमळाला का? अहो भाजपनं तसं काम केले. 95ला ज्या वेळेला 95ला भाजप सरकार आलं त्यावेळेला त्यानं कॅनॉलची कामं चालू केलं. परत या 95 नंतर भाजप पडल्यानंतर 1-2-2.5 वर्ष कॅनॉलचे पूर्ण कामं बंद झाली. परत आता भाजपची सत्ता, आता ते कॉक्ट करून घेऊ काही करून ते झाल्यापासून त्यांनी आता बऱ्यापैकी कामं झाले. कोर्ट कॅनॉल जर भाजप जर आता आलं, जे पाईपलाईन आहे ती जर पूर्ण झाली तर भाजपच्या पुढच्या ह्याच्यात आलं तर पूर्ण ते पाण्याचा विषय संपवतील असं माझा. बरं पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न भाजप सोडवतो मला वाटतंय, पण लोक सांगतील की महागाई भरपूर वाढली आहे, जीएसटी लावली. साहजिकच आहे. ज्या वेळेला माणसाला हजेरी किती होती 200, 250, 300 रुपये होती त्यावेळेला ते होतं. जसं माणसाच्या रोजगारदारीवरती महागाई राहणारच की. राहणार आहे. वाहनं किती झाली ह्याच्यावर राहणार आहे. गॅस वाढलं समजा. तर इथले शिवसेनेचे शहाजीबाबू पाटील ते सुद्धा महायुतीमध्ये भाजप सोबत आहे. त्यांच्या काय त्यांनी काय काम 5 वर्षात केलं? केली असणार. तेव्हा आमदार आहे म्हणलं त्यानं पण केले असणार की. आता
गणपतरावांनी सुद्धा कामं तशी केली तशी त्याच्या मानाने त्यानं पण त्याच्या ह्यानं केली असते कामं केली बऱ्यापैकी झालेली केली ती मग आता इथं निंबाळकर सोबत जाणार तुम्ही हा आपण तर निंबाळकर सोबत जाणार ठीक आहे गाव कुठलं गाव कोळा कोळाच गाव बर काय एक कोळ्याचा माणूस काय बघतोय मतदारसंघाकडे लोकसभेची निवडणूक आहे कोणाला मतदान करायचं कोणाला आणायचं कोणाला पाडायचं शरद पवारला आणायचं पाडायचं कोणाला लिंबाळकरला कशासाठी पाडायचं निंबाळकरला ती येतच नाही इकडे आमच्याकडे कशाला त्याला बोलायचं अहो पण ती खासदार आहे त्याचा एक गाव खासदार आहे का एक गाव आहे एक कोळक सोडलं म्हणजे कुठल्या गावात कोळ्यात आला नाही तर कुठं झाला नाही बर ती बघायला बी येत नाही येत नाही हा निवडणूक झाली का पळते तिकडं त्यांच्या तालात मग ह्याच्या आधी तिचे खासदार येत होते याचं कशाला येते ती की दुसरी हां ती येतच नाही निंबाळकर सांगतात की आम्ही पाणी प्रश्न सोडला इथला महत्वाचा पाणी प्रश्न होता कशाचं सांगोलचा. पाणी आणलं तिसऱ्यानं सांगते चौथ्याचं नाव कोणी आणलं पाणी पाणी आणलं दुसऱ्याने हां वाजवतोय ती बर काय कामं केली नाही त्यांनी 5 वर्षाच्या काय कशाची कामं केले कुणाचा फायदा नाही तोटा नाही बर पण केंद्र ते येतच नाही तर काय सांगायचं काम कुणाला केंद्राचं काम कसं सांगायचं वाटतं बीजेपीचं हा बीजेपीचं काम कसं आहे केंद्रातलं काय नाही बरोबर बर हे नुसतं आमचंच घ्यायचं ना आम्हालाच द्यायचं मग आता कोणाला करायचं पंतप्रधान पंतप्रधान करूया की आता आपण हे राष्ट्रवादीवाले राहुल गांधीला करायचं काय राहुल गांधीला करूया करूया. ते चांगला माणूस पवार होय. साहेबांचं काम कसं आहे पवार साहेबाचं काम चांगलं आहे बर आपले इथले आमदार शहाजीभाऊ पाटील ते पण सांगतात की मोठा विकास निधी आणलाय सदर नाव सांगू नका आम्हाला. काय आलं आता त्यांनी काय? त्यांनी तर काय काय? सांगितलं माहितीये का हां. निंबाळकरांना 40,000 लीड देऊ सांगोल मधनं 40,000 शरद पवार लीड जाईल हां माझी तर खात्री आहे बर हां नमस्कार नमस्कार काय नाव मच्छिंद्र आलदर आलदार हीच गाव बर काय गावात चर्चा असते लोकांची निवडणूक आल्या त्या कुणाला दाबायचं म्हणते बटन कुणाला पाडायचं काय म्हणते लोक निंबाळकरांना निवडून द्यायचं निंबाळकरांना लिहून द्यायचं हां. कशासाठी भाजपचं काम चांगलं आहे बर पाण्याची सोय केली आहे जनतेची सगळी मग आधी केली नव्हती पाणी सोय करून आधी काय नसतं बकवास म्हणून ह्यानं आणलं आणि त्यानं आणलं बर दुसरं काय सुद्धा नाही इथं. आमदार गणपत आबांनी सुद्धा पाणी आणलं चर्चे लोक सांगतात गणपत आंबाचा नुसता असं पाण्यासाठी संघर्ष पाणी आणायला संघर्ष नाही पाण्यासाठी संघर्ष आहे बर हां त्यांच्या काळात कधी 30-35 वर्षात कधी पाणी आणलं नाही 50 वर्षात कधी पाणी आणलंय नाही आलं पाणी आलं नाही बर आलं नाही बघू पाणी भाजपच्या काळात आलं बर हां. तर इथले स्वर्गीय आमदार गणपत आबा असतील आणि शरद पवार असतील जवळपास दोघं पण राजकारणी सोबतच हां. एकाच वयाचे राजकारणी दोघांनी पण राजकारण तेवढंच केलं हां. पण जसं बारामतीचा पवार साहेबांनी विकास केला तसा इथं सांगोला विकास झालाय त्या पट्ट्यानं चाललं नाही ही इतर लढाई वेगळं वर खायचं दोघांनी वेगळं असं ते राजकारण बर हां हां मग आता त्यांचे नातू जे असतील जे राजकीय वारसदार त्यांचे राजकीय वारसा चालतात बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनिकेत भाई देशमुख असतील हां. त्यांचे सुद्धा वाद कधी कधी चव्हाट्यावर येतात आज अनिकेत भाई सुद्धा अर्ज भरायला निघाले मग त्यांचं घरचं मिटत नाही जनतेचं काय मिटवणार आहे तो घरचं मिटून झाले त्यांच्या बर हां त्यामुळे ते मिटवत नाही आणि ती त्यांच्या हातनं विकास होत नसतो बर शहाजी आपण जेवढा निधी या 4 वर्षात आणला तेवढा आबासाहेबाला 11 वेळा आमदार होऊन सुद्धा आला नाही असं झालंय हां बर बापून लय कामं केली बापून काम भरपूर केलेत बर हां तर आता लोक सांगत होते की बापूने फक्त पाणी आहे ते पिटून एकुट्या वडल्या काय काय नाही काय आबाने नाही काम ज्यावेळी बापू 95ला आमदार होता, त्या टायमाला टेम्पोचं काम चालू झालं 95ला काँग्रेसमध्ये देऊन आता टायमाला पुन्हा 10 वर्ष काय यांचं युती सरकार पडलं ह्यावेळी यांच्या कॅनलमधलं काढता झालं नाही आलं नाही त्यांना हां हां ज्यावेळी भाजपची सत्ता आली त्या टायमाला कॅनलचं पाणी काम चालू बर हां मग आता निंबाळकर फिरून द्यायचं हां निंबाळकरला संपर्क काय म्हणतात लोक येत नाही दिसत नाही दिवस काय सुद्धा नाही प्रत्येकाचा नेता आवडत असतो त्यामुळे ज्याचा त्याला संपर्क आवडत असतो बरं बरं हां निंबाळकरचा संपर्क भरपूर ह्या सांगोला तालुक्यात कमीत कमी महिन्यात 4 वेळा येतो येते तर हां बरोबर हां हां संपर्क आहे असं हां, म्हणा संपर्क भरपूर आहे त्यांचा बर मोहिते पाटील भाजपमध्ये होते गेले पाहिजे आता ते परत काँग्रेसमध्ये गेलेत किंवा त्यांनी मोहिते महाविकास पाटलाची गुंडगिरीसाठी जाते माणसं जातात म्हणजे जनतेला दपकून गुंडगिरीसाठी दपकून जाते मोहिते पाटला का नाही विजयसिंग दादा मग एकदा आमदार खासदार झाला हां, बघाय कधी आला नाही शरद पवारचा झाला माझ्या मी शरद पवार मतदान पहिल्यांदा केलं होतं कधी सुद्धा इकडे आला नाही बर हां निंबाळकर दिसतेच तर आणि निंबाळकर येतात तर बरं शरद पवार माड्यात आमच्या पहिल्यांदा निवडून गेला कधी सुद्धा बघायला सुद्धा आला नाही हां इलेक्शन पुरता येतोय बघ बर हां तर तो सांगते की शरद पवार माडा म्हणजे शरद पवार बालेकिल्ला आहे म्हणायचं आहे मग बालेकिल्ला मागच्या बारीला कुठे गेला त्यांचा बालेकिल्लाच होता ना बर हां ठीक आहे नमस्कार नमस्ते काय म्हणताय काय नाही ह्या माडा मतदारसंघात निंबाळकर शिवाय पर्याय नाही निंबाळकर पर्याय नाही पर्यायच नाही कशासाठी निंबाळकर आता हा कारण भ्रष्टाचार हे सगळं समाप्त करत आणले कुणी? आणि दुसरी गोष्ट आहे का भाजप सरकारनं तुम्ही किती जरी म्हणला की धुतले त्या भाजप पक्षात घेतले साफ चुकीचं आहे हां भाजपशिवाय या देशाला पर्याय नाही मग
ही कशी काय गेली बाकी सगळे तिकडे बाकीची गेली म्हणजे त्यांचं भ्रष्टाचार बाहेर निघल ही करल. कारण कसं आहे कोणच धुतल्या तांदळाच नाही. बर मी धरा ना तुम्ही धरा. भाजपने घेतली कशी काय सगळी घेतलं म्हणजे आहे का त्याने आता घेतलं म्हणजे काय त्यांना सांगितलं की तुम्ही चांगलं काम करायचं जनतेसाठी. हां चांगलं काम केलं तर तुम्हाला भाजपमध्ये घेतलं जाईल. बर हां त्यांना सांगितलं. मग ते माढा मतदार लोकसभा ह्याच्यात भाजपशिवाय पर्याय नाही आणि हां. भाजप 100% येणार. येणार. लिहून घ्या लिहून. बर किती मत येईल वाटतं काय आमचा सरासरी अंदाज 1-2 लाखाच्या लिडिंगनं निंबाळकर साहेब 100% येतील. निंबाळकर लोक मध्ये दिसत नव्हती कुठं अहो कोण म्हणते दिसत नाही. ज्याला पाणी आलंय त्या शेतकऱ्याला विचारा तुम्ही. व्यापाऱ्याला विचारू ना शेतकऱ्याला विचारा. पाणी प्रश्न नेमका कोणा काळ सुटला निंबाळकरचा का सुटला बघा. प्रयत्न केले बापू बिपू आम्ही काय म्हणणार नाही. हां बाबासाहेब आणि येत्या आगामी काळात हां बाबासाहेब देशमुख पर्याय नाही तालुक्याला. अहो पण इथं बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीमध्ये अहो ते कुठे बी असू द्या फक्त आम्ही बाबासाहेबाला सांगितलंय हां. की आम्ही ह्याला लोकसभेला आम्ही निंबाळकरकडे जाणार. हां आमदारकीला आम्ही तुमच्याकडे आहे फक्त तुम्ही ह्याला काय म्हणायचं माढा लोकसभेला तुम्ही विचारायचं नाही आम्हाला. विचारायचं नाही हा अजिबात नाही. बर कारण का शेतकरी जिवंत आहे तर आपण तुम्ही मी जिवंत आहे लक्षात घ्या. बर, म्हणजे- आज जर शेतकरी नाही तर मग तुम्ही आमचं काय काम आहे. म्हणजे वर बीजेवर प्रेम आहे बरं. हा 100% विषयच नाही. हां मग तुम्ही सांगितलं बाबासाहेब तुम्ही पण जावा बीजेपी सोबत. नाही आम्ही त्यांना सांगू शकत नाही. हां. कारण त्यांना त्यांचा महाविकास आघाडीचा धर्म त्यांना पाळायचा आहे. बोला कशी केळी केळी आहेत 30 रुपये 40 रुपयाचा बर गाव हीच का गाव हीच की बर बाजार जत्रा काय वाटतं कुठली आता जत्रा शिंगणापूर बर मोठी जत्रा असते होय होय बर आता काय करायचं वर बी जत्रा भरली निवडणुकीची जत्रेला काय त्याच नाही काय हो उद्योग आहे देवे आणि ते उद्योगच आहे त्याचा ते. त्यांचा उद्योग आहे ती करणारा आपला उद्योग आपण करूया हा बरं आपण काय करायचं मग तुतारी वाजवायचं कमळ फुलवायचं आता आपण विचार केला तर तुतारी फुलवायची तुतारी फुलवायची नाही तुतारी वाजवायची असते काय तर करूया पण वाजवूया वाजवायचे होय होय कशात तुतारी वाजवायची कशा दृष्टीनं वाजवायची आता तर भाजपवाले सांगते ती कमळवाले सांगते आम्ही लय विकास केला लय निधी आणला म्हणते नाही, तसा निधी त्याने दिलाय पण दिलाय त्यांच्या ना. पर्यायाने दिलाच की त्याने बी दिलाय नाही ते बर खरं तर काँग्रेसनं लय कामं केली 60-70 वर्षात त्या भाजपनं लय केली आमच्या भागाला बघा तसं भाजप सरकार आल्यावर प्राधान्य जास्त आहे आहे होय बर मग आता तुतारी कशाला म्हणताय मग इथं मग कमळ म्हणायचं मग आता प्रत्येकाला चान्स तर देऊया की 10 वर्ष झाली की त्यांनी काढली आता 10 वर्ष हा ह्यांची आता 1-5 वर्ष बघायला यांचे एक 5 वर्ष बघूया की बर तिथं शहाजीबापूचं काम कसं आहे शहाजी बापूच काम बरं आहे बरं आहे होय होय बर ते आता महाविकास आघाडी सोबत आहे ती असलं तरी शेवटी जनतेचा कौल जसा असेल त्या पद्धतीने राहावं लागते तुतारीकडनं कोणाला माहिती आहे उमेदवार माहिती आहे धैर्यशील मोहिते पाटील करतील कामं चांगली करतील विजय दादानं स्वतः सहकार्य केले म्हणल्यावर ती बी करतील की. करतील होय होय ठीक आहे भाजपला बाज झाले कंटाळा आला भाजपचा. भाजपचा कटाळा आलाय होय बर स्वस्ताला केली ना भाजप. केली आजचे दिन चांगले दाखवले ते. बर 15 लाखावर येऊन बँकेत पडले त्यामुळे त्याचा टॅक्स भरायला लागतो. बर बर हा आले ते का 15 हा आणि ते चुनावी जुमला त्यांना येतो तर आपल्याला पण जुमला करायला येतो ना मतदानाचा जुमला आपण बी करायचा. बर पण बरेच सांगते रस्ते केलं म्हणजे ते राम मंदिर बांधले तिकडं काय त्यांच्या कष्टाय पैशाने बांधले का गोरगरिबाला लुटून बांधले ना ते. बर त्यांनी काय केले खरं तर पोरांनी किंवा 2019 मध्ये लय मोठा झाला मोदीला आठवते सगळ्यांनी मोदी केलं मोदी या लाटून वाहून गेली जनता पुरी. बर आता काय राहिले काम झाली बेरोजगारी वाढली कशीच कामं केली. नुकसान झालं वाटतंय देशाचं मग 99% झाले. बर काँग्रेसच्या काळात काय काम झाली वाटतं काँग्रेसच्या काळात 70 वर्ष त्यांनी राज्य केलं त्यांनी टिकवून ठेवलं त्यांनी ह्याने इकून खाल्लं एवढंच बर. केलं त्यांनी हा दुसरं विकून काय खाल्लंय. केलं होय. आतापर्यंत भाजपच्या काय एखाद्या खासदारावर आमदारावर ईडीची चौकशी होत नाही. नसतील ते चांगले असते सगळे कोण म्हणलं बर घ्या की चौकात घेऊ विचारा हा 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 दूध का दुले कोण आहे ते कळतंय की. बर आता मग काँग्रेसकडनं पंतप्रधान कोणाला करायचं काय कोण होईल ते होईल मिलीजुली सरकार आहे कोण तर होईलच की त्यातला. होईल का नरेंद्र मोदी एकटाच आहे आता इंदिरा गांधी मेली का देश बंद पडला का नाही. महात्मा गांधी मेलं देश बंद पडला का नाही. आता नरेंद्र मोदी गेल्यावर काय राहतोय का ते चालणारच की. बरोबर आहे हा घालवा द्या त्यांना सत्तेतनं घालवायचं. तेच की आम्ही सत्तेतच म्हणतोय की हा तुम्ही म्हणसाल दुसरं नाही काय सत्तेतनं घालवायचं हां. तर मग काँग्रेस आणायचं काँग्रेसच आलं पाहिजे. आलं पाहिजे ना ठीक आहे काय नमस्कार नमस्कार काय नाव दीपक तेली बर काय बाजारात घेतला काय पत्री वाटतंय काय बर कुणाच लग्न आहे आता पुठण्याच आहे हो. बर 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 मला निवडणुकीत लगीन काढले काय होय लोकांनी मत टाकायचं आहे प्रचार करायला लागलं नाही हा इथं वनवे इकडे सगळं तुतारी करायला सांगा भाऊ. बर एवढे तुतारी जायचं काय थोडी इकडं आहे ते अहो पण निंबाळकर कामं केली म्हणजे चांगला माणूस आहे आम्ही काय वाईट म्हणतो शहाजी बापू त्याच्यावरला चांगला आहे बर
आम्ही सगळं बाल मग तू तरी कशासाठी म्हणतो मतदान आलं का आम्ही आबासाहेबाई माणसं आहे. मतदानापुरते नाही आम्ही निष्ठा म्हणतो आबासाहेबाई माणसं. बर हा त्यामुळे आम्ही तिकडेच असतो ना नाही. बर पण आता बापू वाईट नाही ती किंवा निंबाळकर वाईट नाही ती पाणी सोडते ती करते ती. मग त्यांच्याकडे जा वाटत नाही पण पाणी जायला वाट कोणी केली आणि पाणी उचलायला कोणी केली मतदान. नमस्कार. नमस्कार. काय ना मुसा खाते बर कधीपासून आपलं दुकान इथं 50 वर्षापासून. 50 वर्षापासून बर वडील आजोबा इथं दुकान चालू. बर मग तुम्ही गणपती आबाद पूर्ण काळ बघितला गणपताबाज बघितला. कमीत कमी गणपतरावच्या 8 निवडणुकाला आम्ही मतदान केले. आव्हानच केलं या आव्हानच आपण केलाय विकास सांगू विकास केलाय की असं कसं असतं. विरोधकात राहून विरोधी पक्षात राहून त्याने एवढा विकास केला म्हणजे भरपूर केला. कधी कुठल्या पक्षाची लाचारी केली नाही, कुठल्या पक्षाच्या लाचारी हाताखाली गेला नाही. कुठल्या वरल्या नेते इंदिरा गांधीने त्यांना मुख्यमंत्र्याची ऑफर दिली होती तरी सुद्धा त्यांनी ती धुडकावली. एकनिष्ठ पक्षासाठी असले हे गणपतराव देशमुख होते. तर अनेक आमदारांनी लोक त्यांचे उदाहरण देते. आमदार असतो तर आबासारखा एसटीने प्रवास केला आजपर्यंत. कुठेही स्वतः इस्टेट जमवलं नाही किंवा कोणत्या सहकारी संस्था नाही त्या कारखाना कुठला स्वतः जाणं आहे. मग आता जनतेसाठी सगळं केलं. बर आता आबांचे राजकीय वारसदार असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत भाई काय नाही याचं काय व्हॅल्यू नाही. यांना टिकू बी देणार नाही. त्यांना कोण टिकू देणार नाही ते दुसरी राजकारणी आहे ते शहाजीबापू म्हणण्यापेक्षा ही मोठी जी भ्रष्टाचारी आता जी आली ती सगळे ते टिकू बी देणार नाही. यांचा खरापणा आणि ह्यांनी त्यांच्यासारखं वागलं का नाही तर ह्यांना भरपूर साथ मिळाली. काय नमस्कार काय ना संदीप मारुती तालदार. बर काय करता काम शेती व्यवसाय कशी व्यवसाय आपला काय नाही आपला पलीकडे आहे व्यवसाय रसवंतीग्रह आहे. बरं दिशा असतात बरेच व्यवसाय. आता निवडणुका या ठिकाणी जवळ त्या भाजपचा 10 वर्षा कार्यकाळ संपला. आता त्यांना परत एकदा हॅट्रिक करून द्यायची का त्यांना परत एकदा चान्स द्यायचा आहे. हॅट्रिक करायची होय. आता गावामध्ये बऱ्याच जणांसोबत चर्चा केली. लोक सांगतात महागाई वाढवले शेतीविषयी त्यांची धोरण आहे ते दुधाचा दर कमी आहे तर मग कशात त्यांना फिरवून निवडून द्यायचं नाही. दुधाचा जरी दर कमी झाला असेल तर बाकीचं शेतीविषयीचं म्हणा बाकी गोष्टी पण वाढल्यात ना. म्हणजे डाळिंबाला दर दिला आहे, पाणी सोडलं आहे, एक महागाई झाली म्हणून बाकी नाही बाकी सगळ्या गोष्टी वाढल्या. सगळ्याच पाणी प्रश्न कुणी सोडलं कोणाच श्रेय जाईल पाण्यात पाण्याचं श्रेय शहाजीबाबू पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांना जाईल. आता थोडं वयस्कर लोक होते. गणपत आबांचा कार्यकाळ मोठा होता. त्यांनी काही आठपडल्या मोठ्या सभा घेतल्या मिटिंग असायच्या त्यांच्या माध्यमातून पाण्यानं त्यांनी पाणी परिषदा घेतल्या हे मान्य आहे. 55 वर्ष पाणी परिषदे घेतल्या पण पाण्याचा प्रश्न त्यांना सुटला नाही. हा प्रश्न फक्त शहाजीबापूंनी सोडवला. त्यांनी पाणी परिषदा घेतल्या पण तो प्रश्न बापूंनी सोडवला. आपण कधी पाणी आलं नव्हतं इथं. आबाच्या काळात 2014ला महायुती सरकार होतं. भाजपने त्यावेळेला त्यांचा संघर्ष जो होता तो भाजपनेच पाणी आणले इथं. त्यामुळं पाण्याचा संघर्ष त्या काळात थोडं आलतं पाणी नाहीच नाही पण महायुतीच्या काळात आलं. पण आता ह्या 5 वर्षात सगळ्या तालुक्यात पाणी केले ते फक्त शहाजीबापू पाटील यांनीच केले. बापूंनी बाकीचे विकास कामं केली इथं भरपूर केले. रस्त्याची कामं आहेत पुन्हा बऱ्यापैकी कामं केलीत. पाण्याची आणि रस्त्याची कामं चांगली. तर श्रेय म्हणजे बापूला निंबाळकर झाले असं म्हणताय तुम्ही. 100-90% त्यांचं श्रेय. निंबाळकर म्हणतात की निंबाळकरांची एक चर्चा की सातत्याने दिसत नाही कोणा संपर्क नाही. एकदा मत मागून गेली परत आलं नाही सांगतात लोक. असं नाही कमीत कमी 7 वेळा इथे येऊन गेलेत. हा आता जे काय बोलते ते विरोधक असते त्यांचं कामच आहे ते. बरं आता काय 6-7 वेळा येऊन गेलेत आणि जे म्हणते ते आले नाही ते त्यावेळेस इथं नसतील बघितले नसतील. बऱ्याच वेळा त्यांनी येऊन गेलेत काय अडचण नाही त्यावर. हा आणि माझ्या मते आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्यात सगळ्यात चांगला खासदार म्हणून निंबाळकर आहे. कारण विजयसिंह मोहिते पाटील 2014 पासून 19 पर्यंत होते. त्यांनी फक्त एकच पोल दिला इथं आणि ते कधीच मतदारसंघात फिरकले नाहीत. कामं म्हणायचे तर निंबाळकर साहेबांच्या काळात जास्त झाले. खरं तर गेल्या वेळेस मोहिते पाटलांनी त्यांना पाठिंबा देऊन खासदार केलं. माहिती मोठं मत देखील दिलं. आता ते त्यांच्यासोबत नाही त्यांना आता जड जाणार नाही निंबाळकर. नाही जड जाणार नाही. इतर तालुक्यातून ते लीड निघतील. आता शहाजीबापू सांगितलं की आम्ही 40,000चं इथं लीड देऊ. होईल शक्य ते कमी जास्त होईल पण नक्कीच लीड निघेल सांगोला. हो 20,000 तर लीड निघेल. तर गणपत आबांचे नातू आता राजकीय वारसदार असते बाबासाहेब असतील किंवा अनिकेत भाई देशमुख असतील त्यांची कुठं वाद व सारखं सातत्याने चव्हाट्यावरती येतात. आज अनिकेत भाई देशमुख अर्ज भरायला चालले तू अपक्ष म्हणून कसं बघते. नाही भरणार नाही त्याने नक्कीच भरणार नाही. एक दाखवते वेगळं करते ते. बरं दोघं एकच आहे
ते काय एक होते दाखवतील त्यांचं काय आपण सांगू शकत नाही. बरं हां त्यांचे मी जे सांगू शकत नाही. बापूचं काम चांगलं आहे 100% चांगलं आहे. बरं बापूचं 100% काम चांगलं आहे. बापूने विकास भरपूर केला लोक सांगतात पण सातत्याने बापूंच्या टक्केवारीवरती सातत्याने टीका होते काय बघतात? टक्केवारीचा विषय जरी म्हटला हे ग्रामपंचायत बसून लोकसभेपर्यंत टक्केवारी असत्या. साधा माणूस जरी झाला कुठला ग्रामपंचायत झाला तर टक्केवारी करतो. टक्केवारी तर बोलूच नाही विरोधकाने. टक्केवारीवर जे बोलतात 55 वर्षात जे कामं झाले नाहीत ते आपण 4.5 वर्षात केले. टक्केवारीचा विषय असाल तरी आपण कोण काय बोलते त्यावर लक्ष द्यायचं नाही. टक्केवारी प्रत्येक ठिकाणी असते. ते काय बापूंनीच घेतली असं नाही आणि ते सिद्ध करावं त्यांनी घेतल्या म्हणून असं काही नसतंय. ते फक्त चर्चाच आहे. कामं बऱ्यापैकी झाली टक्केवारी जे अर्थ निघतोय तर ती कामं भरपूर झाली. हे मुद्दा महत्वाचा कारण बऱ्याच आम्ही भागात लोकांसोबत हा टक्केवारीचा विचार त्या ठिकाणी प्रश्न आवर्जून विचारतो. लोक म्हणतात टक्केवारी झाली म्हणजे काम आली तुम्हाला 100% मान्यच करावं लागेल त्यांना. तर सातत्यानं सांगोलमध्ये जातीवरती राजकारण मोठ्या प्रमाणात होतं. हे आधीपासून होतं आणि इथून पुन्हा आधीपासून होतं. कसं आहे आता इथून पुढे होईल का थांबेल ही चर्चा? नाही जातीवर राजकारणापेक्षा विकासावर करावं. जातीवर राजकारणापेक्षा विकासावर करा. विकासावर करावं. जातीवर मते मागू नयेत. जातीवर मते मागायचा आता काळ गेलेला आहे. पहिलं होत होतं आता होणार नाही इथून पुढे. बरोबर आता विकासाच्या जोरावर नक्कीच बापू 5 वर्षात सक्सेस झाले म्हणायचं मला 100%. बरं विकास झालाय. विकास झालाय. ठीक आहे. हा एकूण इथल्या कोळा गावचा आढावा इथल्या या ठिकाणी घेत असताना व्हिडिओचा शेवट खरं तर या ठिकाणी बोर्ड दिसला त्या ठिकाणी आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतल्या. आज बाजार होता. सुरुवातीला बाजारपासून सुरुवात केली त्यावेळेस लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या. महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न या ठिकाणी आहे. पाणी प्रश्न कुणी सोडला हे लोकांना अजून त्या ठिकाणी कळलेलं नाही. जो ज्या त्या आपल्या नेत्याचा किंवा आपल्या पुढाऱ्यांचा या ठिकाणी नाव उल्लेख केला जातो. खरं तर गणपत आबांनी मोठा संघर्ष केला. खरं तर एका दादांनी सांगितलं की गणपत आबांनी मोठा संघर्ष केला आणि त्यांच्या पाठीमागून शहाजी बापूंनी मोठा प्रयत्न केला त्यामुळे इथल्या लोकांना पाणी मिळलं ही या ठिकाणी लोकांची भावना आहे. खरं तर विचारलं निंबाळकर या ठिकाणी येत नाहीत का तर बऱ्याच जणांनी सांगितलं होय निंबाळकर येतात कामं झालेत. 2014 पासून 19 पर्यंत या ठिकाणी मोहिते पाटलांचे या ठिकाणी एखादी सत्ता किंवा मोहिते पाटलांनी या ठिकाणी खासदारकीचं नेतृत्व केलं पण त्यांच्या काळामध्ये मोहिते पाटलांनी कोणता सुद्धा संपर्क न ठेवता फक्त एक विजेचा खांबा एवढाच या गावाला निधी दिला असं या ठिकाणी सांगितलं गेलं. 2009 पासून 2014 पर्यंत पवार साहेबांनी मोठी कामं या मतदारसंघामध्ये केली हे सध्याला या ठिकाणी चित्र आहे. खरं तर मोहिते पाटील आणि पवार साहेब म्हणजे मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी ह्या एकूण या ठिकाणी योग या ठिकाणी आल्यामुळे मोहिते पाटला मोठं मताधिक्य मिळेल इथल्या या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवलं. इथलं स्थानिक राजकारण बघितलं. शहाजी बापूंचा या ठिकाणी नाव उल्लेख केला. त्यासोबत आबांचे राजकीय वारसदार असलेले बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनिकेत देशमुख असतील यांच्यासोबत सुद्धा लोकांशी चर्चा करत असताना शहाजी बापूंनी मोठा निधी आणून इथली विकास कामं केली. पाण्यासाठी मोठा प्रयत्न केला. खरं तर हे पाणी शहाजी बापू आणि निंबाळकर यांच्या दोघांच्या प्रयत्नातून आलं हे इथल्या लोकांनी खरं तर बोलून दाखवलं. शहाजी बापूंच्या कार्यकाळामध्ये सातत्याने त्यांच्या टीकावर होती की टक्केवारीची. एका दादांनी सांगितलं की शहाजी बापू हा टक्केवारी जरी घेत असतील तर विकास निधी नक्की आणलाय. जर टक्केवारी घेतात तर कामं आणली हे सुद्धा या ठिकाणी मान्य करावं लागेल असं इथल्या लोकांनी बोलून दाखवलं. बघूया येणारी निवडणूक कोणाला सोपी पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर ग्रामीण पातळीवर सुद्धा GST टॅक्स त्यासोबत राम मंदिर झालेला इथला परिणाम या सगळ्या गोष्टी इथल्या खरं लोकांना माहीत असतात. लोक विकासावर बोलायला तयार आहेत. लोक विकासावर मतदान करायला तयार आहेत. येणारी निवडणूक ही फक्त विकासावर लढवली जाईल स्पष्ट होते. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कोळा तालुका सांगोला.